नमस्कार मंडळी, जेयूज किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आता पोळा संपलेला आहे। आज पोळ्याची कर आहे बघा। मी करीसाठी, खाणाऱ्यासाठी आणि न खाणाऱ्यासाठी सुद्धा 2 भाज्या केलेल्या आहेत। चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी तेल ओतून घेतलं। तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी हा मसाला टाकून घेतला। मसाला पण शिजलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी हळद टाकली, आपलं घरातलं काळं तिखट टाकलं बघा। अशा पद्धतीने हे आता मिक्स करून घेतलेला आहे। आपला मसाला व्यवस्थितरित्या खमंग भाजलेला आहे। आता व्यवस्थितरित्या फ्राय झालेला आहे, शिजलेला आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि हे आपण शिजवलेलं मटण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे पहा बघा। अशा पद्धतीने हे मटण मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि आता हे बघा अशा पद्धतीने, आणि आता हे हलवून घेऊया, त्याला मिक्स करून घेऊया। बघा अशी आपली ही भाजी झालेली आहे। आपण मटण रस्सा केलेला आहे। 1-2 माणसासाठी मी ही भाजी बनवलेली आहे पहा। ही भाजी अशा पद्धतीने झालेली आहे पहा। असं हे आपलं मटण झालेलं आहे। चला हे काढून ठेवूया आणि सर्व करून घेऊया। बघा एक प्लेटमध्ये मी सर्व करून घेतलेला आहे। कोथिंबीर पेरलेली आहे। असं हा मटण रस्सा तयार केलेला आहे। आता आपण दुसऱ्या रेसिपीला कृती करूया। एकाच वाटणामध्ये मी दोन्ही भाज्या केलेल्या आहेत। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल ओतलं, तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हाच मसाला मी याच्यामध्ये पण टाकलेला आहे बघा। अशा पद्धतीने हा मसाला शिजत आलेला आहे, बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी हळद टाकली आणि तोच काळा मसाला मी घरातला टाकलेला आहे। आता हा मसाला हळद त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा। आणि आता मसाला शिजलेला आहे, त्याच्यामध्ये हे बटाट्याची शिजवलेली काप मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे पहा। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आणि ही भाजी शिजवून घ्यायची बघा। हे अशा पद्धतीनं आपली भाजी तयार झालेली आहे। आपली ही बटाटा रस्सा भाजी तयार केलेली आहे। कोथिंबीर पेरून घेतली आपण, थोडंसं मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये, आणि आता थोडंसं मिक्स करून घेऊया बघा। कलर तर किती छान आलेला आपल्या भाजीला। आता ही व्यवस्थितरित्या थोडी शिजवून घ्यायची। आता बऱ्यापैकी उकळी आलेली आहे। अशी भाजी आपली ही तयार झाली। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा। खात राहा, मजेत राहा, खुश राहा, आनंदी राहा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।